तर नमस्कार मंडळी. तर आज आमच्या सासूबाईंनी म्हणजेच आमच्या आईने रानातून एक रानभाजी आणलेली आहे. ही मोर शेंड्याची. मी पहिल्यांदाच नाव ऐकलेलं आहे. तुम्ही पहिल्यांदाच नाव ऐकलं असेल. तर आमच्या सासूबाई सांगतील ही कुठनं आणले असं काय. ती भाजी मोरशिंग्याची घेऊन आलो. शेतामध्ये उगवलेली. दाखवा आहे जरा. ही मोर शेंड्याची भाजी. ह्याची पानं बघू शकताय. थोडी प्रमाणात कोथिंबीर वाणी वाटते तुम्हाला. तर ही भाजी आपल्याला चिरून थोडी उकडून घ्यायची आहे व तेल कांद्यामध्ये परतून घ्यायची आहे. तर इथं आमच्या आईने भाजी स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे. त्यानंतर ही भाजी एका भांड्यामध्ये घेऊन आपल्याला त्यात थोडंसं पाणी ओतून थोडं मीठ त्यामध्ये टाकायचं आहे व शिजवत ठेवायचे आहे. त्यानंतर शिजून झाल्यानंतर त्यातील आम्ही पाणी काढून घेतलेलं आहे. ही अत्यंत गुणकारी व औषधी वनस्पती आहे. यापासून आपल्याला जीवनसत्व असेल, पोषक तत्वे भेटतात. पचनासाठीही आपल्याला खूप छान आहे व आरोग्यासाठी उत्तम आहे. तर तुम्हालाही तुमच्या रानावनात ही भाजी भेटली तर नक्की करून बघा. अगदी सोपी रेसिपी आहे. तेलामध्ये जिरे मोहरी टाकून कांदा टाकून मी ती परतून घेतलेली आहे व त्यामध्ये चवीनुसार मीठ व चटणी टाकलेली आहे.